तर मंडळी आमचं सरकार महिलांसाठी नवीन योजना घेऊन आलेला आहे। कुठली योजना? लाकडी बहीण योजना। लाकडी बहीण योजना नव लाडकी बहीण योजना। गप्पे मला शिकू नको। तर लाडकी बहीण योजनेमार्फत 21 ते 65 वयामधील महिलांना दर महिना 15 रुपये मिळणार आहे। 15 रुपये नव 1500 रुपये। हा 1500 रुपये मिळणार आहेत। तर त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांची यादी थोड्याच वेळात जाहीर केली जाईल। धन्यवाद। अगं जरा हळू ओरड की। ऐकलत का? नवीन योजना आल्या। कसली योजना आल्या? लाडकी बहीण योजना। त्यामध्ये 21 ते 65 वय असणाऱ्या बायकांना 1500 रुपये मिळणार आहेत महिन्याला। काय 1500 रुपये? तुम्ही काय एवढं खुश व्हायला लागलाय? पण अगं 1500 मिळणार आहे ती। तुम्हाला ना मला मिळणार आहे ती। अगं तुला मिळालं काय मला मिळालं काय? आपण एकच पार्टी की माझंच। ग बसा, शीला वहिनींना सांगून आले मी। बरोबर ऐक 1500 मला किती देणार? फक्त 7 रुपये देणार इब्राहिम बाबा तंबाखूची पुडी आणायला। तुझ्या तर आता नसतं थांब। काय रा? कुठे काय चप्पल द्यायला आलं होतं? चप्पल घालून जा म्हणते, काटे बिटे लागतील। आणि जरा हळू ओरडत जा, अटॅक येऊन गेला मला 3 वेळा आतापर्यंत। हळू जा, मोडशील काहीतरी। अहो वहिनी, बोला की घोटाळे वहिनी, काय म्हणताय? टीव्हीवर बातमी बघितली का? अहो बघितली की 1500 रुपये भेटणार आहे ती बघा। उद्यापासूनच फॉर्म भरायची सुरुवात होणार आहे वाटतं। अहो पण लय कागदपत्र इथं, आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड, जन्माचा दाखला। अहो असू दे की, नवरा कशाला हायती काढायला व्हायची त्यासनीच। अहो ए बायको, मी आलो रानात जाऊन। अहो जावा माझ्या गावात आणि माझा जन्माचा दाखला घेऊन या जावा। ए गप नाही तर डोसक्यात कुऱ्हाड घालीन। जन्माय दाखल्याबरोबर लगेच मृत्यूचा पण दाखला निघल। अहो सरकारकडनं दर महिन्याला 1500 रुपये भेटणार आहेत आपल्याला, म्हणून पाहिजे जन्माचा दाखला। काय सांगतेस? लगेच जातो। ते झाडं बिडं गेली उडत। जावा जावा। जातो। नमस्कार, मी लाडकी बहीण योजनेची नोंदणी करण्यासाठी आलोय। बोला की साहेब। सरकारकडनं 1500 रुपये येणार आहे ती। तुमच्या घरात किती महिला आहेत ते चेक करायसाठी आलोय मी। बर मला सांगा, घरात महिला किती आहेत? त्या 2। हा ए टवळे, कोण आहेस तू? हा जाऊ बाई आहे माझी। बर नाव आणि वय सांगा। माझं नाव स्वाती घोटाळे। वय किती? 16। नाही योजनेत बसत तुम्ही, 21 वय लागतं या। अहो थांबा, माझं वय 28 आहे, पण सगळीकडे सांगायची सवय झाल्या ना 16 म्हणून। तसं पण मी 14चीच वाटतं ना। 14ची नाही 40ची वाटताय। ओ मावशी, तुमचं नाव सांगा। माझं नाव शकुंतला घोटाळे। वय किती? फक्त 22 वर्ष 2 पण तुम्ही तोंड का लपवताय असं? आता सांग की। अहो लास्ट ती। लास्ट येते वय? बर आजी नाव सांगा तुमचं। पारुबाई घोटाळे। वय किती? 70 वर्ष। तुमचं वय बसत नाही लाडकी बहीण योजनेत, त्यामुळे तुम्हाला 1500 रुपये भेटणार नाही ती। एका दगडात डोसकं फोडीन, ह्या दोघींनी मिळतात, मला का मिळत नाही? अहो आजी, 65 वयाच्या वरच्या महिलांचं नाव नाही बसत योजनेत। मला 1500 रुपये पाहिजे म्हणजे पाहिजे। जी ग बसा तुम्ही म्हातार झालाय, तुम्हाला नाहीत मिळत 1500। अरे बोकडा, ही बाय नवा बाबाय बाबा त्यो बाबाय। काय सांगताय? होय, 1500 रुपये मिळायसाठी साडी नेसून आला एक कुत्रा। बघू मी बायच आहे, पण जरा दाढी मिशी वाढल्या। माकडा, चल तुझी दाढी मिशात काढतो। चला 40 रुपये तेवढंच बसतील बघ। अरे बिना वाजता मावशी नाव सांगा तुमचं। भाड्या, तुला काय मी मावशी वाटते वे? 21 वर्ष वय आहे माझं। 21 आहे? मला वाटलं आत्ताच नुसतं बारसं झालंय तुमचं। काय म्हणलास? काय नाही नाव सांगा। मनीषा शेवाळे। नाव मी बघा लागते। वय सांगा। आत्ताच सांगितलं की 21 वर्ष। अहो मावशी, खरं वय सांगा, नाही कोणाला सांगत। कानात सांगा, कानात। 35 वर्ष आहे, मी कलप करून आली। 35 वर्ष वयांचं कलप करून आले ते। भाड्या, सगळ्या गावाला सांगतोस का बुमलून? 21 ए भाड्या, भर की लवकर फॉर्म। एक फॉर्म भराय 10 तास लावतो या। मावशी, 1500 रुपये मिळणार फुकटचं। गप लाईनी तू बरावा। ए नरसाळ्या, पुढचं बोलू नका तू। तुम्ही जावा, घराला तुमचा फॉर्म नाही भरत मी। जावा। अहो दादा, तुम्ही काय रागवलं काय? अहो नाही, चेष्टा केली। माझं 1500 रुपये आलं ना, त्यातलं तुम्हाला 10 रुपये देते गोळ्या खायला। कसल्या गोळ्या? मारायच्या गोळ्या? तेवढंच राहिले, मारा आता मला। अहो दादा, मारायच्या गोळ्या नव्ह, त्या लेमन गोळ्या देते तुम्हाला, गोड असतात त्या। बर ठीक आहे, उभा राहा लाईनीत, लाईनीत उभा राहा। अरे लक्षा,
आपण गावणार नाही का लाडक्या बहिणीचा फॉर्म भरताना. अरे नाही काय होत, आपण सगळी डुप्लिकेट कागदपत्र तयार केली ती कुणाच्या बापाला बी कळणार नाही. बरोबर चल चल. ओ मावशी जरा सारा की पुढं. अगे डुचके काय पुढच्या बाईच्या अंगात शिरू का काय? म्हणताय कशाला? फुट्टाने तू पहिला सुरुवात केलीस. असं दे असं, सॉरी मागच्या टोळून टाकलं मी पुढं आलो. अर काय झालं मामा? अहो सर्व्हर बंद पडलाय. आत्ता का बया, आता काय करायचं? सर्व्हर कधी सुरू होईल माहित नाही. एक काम करा, तुम्ही सगळे घराला जावा, उद्या या. नाही बाबा, परत लाडकी बहीण योजना बंद झाली तर काय करायचं? आज फॉर्म भरल्याशिवाय आम्ही घरला जाणार नाही. अहो जावा घराला, उद्या या. नाही जाणार घरला. 1500 रुपयांच्या हक्काचं. नाही कुणाच्या बापाचं. अरे साड्या नेसून आला घरला, पळा. तुम्हाला नाही पैसे मिळणार, जावा घरला. अहो साहेब 10% देतो की, काहीतरी बघाय किती एवढं. चला घरा, 10% देतो मला. बरोबर निम्म देतो की. निम्म देणार. एक काम करा, उभा राहा, काहीतरी जुगाड करतो, 1500 देतो तुम्हाला. हा. असं घ्या. हॅलो, अहो तुम्ही पण या साडी नेसून होते काहीतरी जुगाडीत. अहो तुम्ही काय करायला करत या इथं साडी नेसून, इथं पण जमतंय सगळं या. हे तसलं काय जमत नाही, चालत नाही. पळा घरला तुम्ही, चला. नाही तसलं काय चालत. 1 तासानंतर. मामा झालं का सर्व्हर चालू? होय. अरे काय वन बोजला आलाय तुम्ही, जेवत बसलायचा. जावा घरला, उद्या या. नाही आम्ही नाही जाणार आज फॉर्म भरल्याशिवाय. सर्व्हर बंद आहे इथं. हा झालं सर्व सुरू झालं. लाईन लावा लाईन. बरं झालं, मला भुका लागलेल्या. आमचं जेवण खातोयस वे, तुला घर नाही येत नाही वे, ओढीत ना. मला जेवण देत नाही काय, तुमचा फॉर्म मध्ये भरत नाही. आमचं पण खा, माझं पण खा. खातो सगळ्यांचं खातो. 2 तासानंतर. ओ मामा झाला का सर्व्हर चालू? अरे काय हे मिस्त्री कसा आला का इथं? मग आता बसून काय करू? तुमचा सर्व्हर पण चालू होईना झालाय. आईला 1500 रुपये मिळणार आहेत म्हणून बायका किती ताप घेते त्या. सर्व्हर पण आज बंद पडावं का? एक काम करा, मला पण द्या मिस्त्री. मी पण बसून काय करू आता? अरे काय शेणकोड्याची मिस्त्री केली, काय शेणाचा वास होते याला. कशी काय असतात जरा? कशाला हौसाने घेतल्या हा निकडो. काही वेळानंतर. अंगानी तापत दूध, दुधाव पिवळी साय, लेकी गौराबाय, एवढ जीवनी जाय. ओ मामा झालं का नाही सर्व्हर चालू? अरे काय खेळ सुरू केला काय इथं? नाही झाले सर्व सुरू, जावा घरला, उद्या या. मामा अंधार पडल्याशिवाय घरला जात नाही. बर करा चालू. आईला काय झालंय सर्व्हरला या? आईला बायको लाडक्या बहिणीचा फॉर्म भरायला गेले, अजून आलेला नाही. संध्याकाळ वेळ आली, फोनच करून बघ. हॅलो. हा बोला. अरे दिसतोय का नाही तुला घरचा रस्ता? झाला का नाही फॉर्म भरून? अजून नाही झालेला, सर्व्हर बंद पडलाय. अगं या लवकर घरला, जेवण कोण बनवायचं? अरे गप, लाडकी बहीणचा फॉर्म भरल्याशिवाय मी काय घरला येत नसती. एक दिवस उपाशी राहिलास म्हणून काय मरत नाहीस. अगं पण ऐक की, आईला ठेवला वाटते. शट. अगे उठा, उजाडला. ओ मामा सर्व्हर चालू झाले का बघा. नाही झालेला. मावशाऊ झोपू दे की मला. रातच्या 30 वेळा उठवले सर्व्हर चेक करायला. ए फुटाण्या, सरकारनं तुला पगारावर ठेवलाय की काय उपकार करतोयस रे? हे बाबा नको मला नोकरी. माणसात जास्त बोलून गेल्यापेक्षा सोडतो नोकरी, जातो मी. ओ थांबा ए टावळे, कशाला काय बोलतेस त्यांना? देव माणूस अयो. ए म्हशे नीट बोल नाही तर डोसक्यात दगडच घालीन बघ. आल्याला 1500 रुपये दवाखान्यावारी घालवशील. ए टावळे, मला काय बोलायचं ती बोलते. 1500 रुपयाला काय बोलायचं नाही. हो सर्व सुरू झाला. माझं करा. वळी द्या. आईला बायको गेल्या लाडक्या बहिणीचं फॉर्म भरायला, मलाच दोन पाणी करायला लागतंय. आपण कुठे गेला?
तुझ्या आयुष्यात का धुतलेलं नाही पण करायला लागतंय लाडक्या बहिणीचं फॉर्म भरते ला ला ली ला 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 भरती कपडे दिसते वाटते तिची मज्जाच करतो आता वय ब्या काय रे अरे बायकांच्या गत कपडे धुयाला लागलास रे अरे बाबा ती बायको लाडक्या बहिणीचा फॉर्म भरा गेल्या म्हणून कपडे द्यायला लागले बर गोलमाल है भाई सब गोलमाल है अरे काय काय नाही रे तू पाठी पडलेली ती म्हटलं त्या मला गंडी तिशी तू पण बायकोची कपडे धुयालास का नाही हा एक काम करूया का आपण दोघं धुया का बरोबर चालते धुचल तू माझी साडी पिळूला तुझं शर्ट धुवू लागतं बरोबर चालते चल घे अहो मावशी तुमचा शाळा सोडल्यास दाखला नाही यात असू दे त्याला काय होतंय भरा तसंच. अहो मग तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार 1500 रुपये नाही मिळणार तुम्हाला बरोबर थांबा थांबा आणते. जावा जावा लवकर नेक्स्ट बरं झालं आलीस बायको भरलास का फॉर्म नाही अजून आता जाऊया आणि माहेरात माझा शाळा सोडलेला दाखला घेऊन येऊया. तुझ्या माहेरला जाऊया तुझा भाव जीव घेईल तुझा आणि माझा पण जरा आठव मागच्या वर्षी काय केलंस तू ए दादा आत्ताच्या आता माझ्या हिस्सेची जमीन माझ्या नावावर कर. अगं कसली बाई तू हिस्सा मागतेस अरे तसलीच आहे मी ही घे कागद त्याच्यावर सही कर करतो सोड मला आणि माझ्या नावावर प्रॉपर्टी कर पटकन. हा सोड की असू दे मी माझ्या भावाच्या पाया पडणार माफी मागणार पण शाळा सोडलेला दाखला आणणार. चला तुम्ही माझ्या बरोबर. बरोबर चल दादा चुकलं माझं मला माफ कर. अगं असू दे झालं गेलं विसरून जा. दादा मला माझ्या शाळा सोडलेला दाखला पाहिजे आतमध्ये कपाटात आहे. ये की घरात देतो. अगे जागा नको तुझ्या माहेरला आता का बाया स्वप्नात होती वाटतं मी. सपना परत बघ चल दाखला आणूया दादा चुकलं माझं मला माफ कर. असू दे झालं गेलं विसरून जा. दादा मला माझा शाळा सोडलेला दाखला पाहिजे. देतो की पण तू लय दिवसानं आल्यास आधी भाकरीचा तुकडा तर वाळून टाकू दे तुझ्यावरनं. पोरा बंदुकान आत्याला तुझी गोळ्या घालायच्या तिला देख